कांदिवली पश्चिमेतील पारेखनगर कंट्री क्लब समोरील महापालिकेच्या मोकळ्या मैदानाच्या वापराबाबत गंभीर अनियमितता आणि बेकायदेशीर ताब्याचा आरोप समोर आलाय। आरटीआय कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे हा प्रकार उघड केलाय। माहितीनुसार संबंधित मैदान 2001 ते 2012 या कालावधीत देखभालीसाठी पयाडे स्पोर्ट्स क्लबला देण्यात आलं होतं। मात्र 2012 नंतर कोणताही वैध करार अस्तित्वात नसल्याचा दावा करण्यात आलाय। तसेच सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या या मैदानाचा व्यावसायिक वापर होत असल्याचा आणि नागरिकांना प्रवेश नाकारून सदस्यत्वासाठी पैसे आकारले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्त्यांनी केली आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी आरटीआय कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय, बघूयात। नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। सध्या मी आहे कांदिवली इथे। आपण इथे पाहू शकता हा ह्या बीएमसीचा ग्राउंड आहे। जो ग्राउंड जो आहे हा टेंडर बेसिसवरती देण्यात येतो आणि आता हा ग्राउंड जो आहे हे जे पयाडे ग्रुप आहे त्या पयाडे ग्रुप ह्यांच्या ताब्यात काही वर्षासाठी देण्यात आलेला आहे। आणि ह्या ग्राउंडवरती आपण पाहू शकतो जी खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या त्या पयाडे ग्रुपनी पूर्ण केल्या पाहिजे, ते कुठेतरी इथे होताना दिसत नाही आहे। काही गोष्टी आहेत त्याच्यावरती माझ्यावर स्वतः लक्ष्मण कुराडे जे आहेत, जे आरटीआय ॲक्टिव्ह आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घ्या। कुराडे साहेब, तुम्ही आरटीआय मला या ग्राउंडबद्दल काय सांगाल? माझं असं म्हणणं आहे की ही जागा जी महानगरपालिकेची आहे, लोकांना जॉगिंग ट्रॅक आणि लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड आहे। हा 2012च्या नंतर यांनी बेकायदेशीर कब्जा ठेवला आहे आणि मुलांजवळ पाहिजे तेवढे बेकायदे पैसे उकळतो आहे। महानगरपालिकेला वारंवार तक्रार केलं, आरटीआयच्या अंतर्गत सर्व डॉक्युमेंट मागवलं, तरी महानगरपालिकेने अजून ॲक्शन केलेली नाही। परत मी पोलिसांना पण तक्रार, पोलीस स्टेशनला पण दिलं, DCP साहेबांच्याकडे पण माझं भेट झालं, अजूनही त्याच्यावरती MRTPची कारवाई केलेली नाही आहे। महानगरपालिका जेवढी जागा तो आज वापरतो आहे त्या जागेवर महापालिके GR नुसार 12,100 रुपये पर डे रेंट आहे। आता तो 2012पासून जर 2026पर्यंत देत नसेल, त्याचे पैसे किती झाले, महाराष्ट्रात महसूल किती बुडाला ते तुम्ही बघा। आता सध्या ह्या ग्राउंडमध्ये काय काय चालते, म्हणजे तुम्ही जे म्हणणार काय काय इथे आता ह्या ग्राउंडमध्ये टर्फ चालते, संध्याकाळी वगैरे फुटबॉल चालते। आता तुम्ही बघितला क्रिकेट चालू आहे ऑलरेडी। असा प्रत्येक टीमला तो भाड्याने देतो आणि महानगरपालिकेला याचं एकही रुपये जात नाही आणि बेकायदेशीर ताबा ठेवला आहे। आणि आम्ही जर इकडे जॉगिंगला येतो, आमच्यावरती मारायला उठतो आणि वॉचमॅन आमच्या अंगावर येतात। आणि तुम्ही बघितलं छोटा गेट त्यांनी चालू ठेवला आहे, त्याचा मेन गेट तिकडे पुढे आहे, ते गेट अजूनही त्यांनी बंद केलेलं आहे। तुम्हाला दाखवतो, ते बघा तुम्ही गेटवरती आपण जसं की महानगरपालिकेचा एक बोर्ड असला पाहिजे, बोर्ड सर्व नियमानुसार बोर्ड पाहिजे, सर्व पाहिजे, तिथे नियम सर्व लिहिलं पाहिजे, किती वाजेपर्यंत खुलं असेल गार्डन, त्याला पैसे घ्यायचं का नाही घ्यायचं हे सर्व त्यांनी व्यवस्थित तिथे नागरिकांना सूचना दिलेली पाहिजे। पण तसं काही न केलं, स्वतःचा बोर्ड मारला आहे, पैसे घेतोय, लोकांना खेळवते। हे कोण आहे, ह्या ग्रुपचे मालक कोण आहेत? आणि मला जे भेटलं होतं ते होतं धीरज पयाडे, त्यांचा कोणतरी मामा आहे, त्यांनी महानगरपालिकेजवळ तेव्हा 2001ला काहीतरी घेतलं होतं। पण हा जो आता चालवतो तो बेकायदेशीर चालवतो, पाणी फुकट वापरतो आहे, सर्व फुकट वापरतो आहे, नागरिकांना खेळायला जाऊ देत नाही, मज्जाव करतो आहे। सिक्युरिटी तुम्ही बघितलं आहे, बघा सिक्युरिटी गेटवर उभं आहे, तर नागरिकांना अडवतात ते लोक। इथे आपण पाहू शकतो की कुठे ना कुठेतरी जो मुंबई महानगरचा ग्राउंड आहे आणि त्यात एक पयाडी ग्रुपची मनमानी इथे दिसून येते। कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया।